रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंध पूर्वार्थ. दशमस्कंधी प्रथमोध्यायी वसुदेव देवकीचे पाही कंसमारी पुत्र सहाही शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी पूतना षष्ठात उद्धरली शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला दशमी यमलार्जुन उद्धरला एकादशी तारिले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न सप्तदशी त्याचे पूर्वकथन दावानली वाचती प्रजजन अष्टादशी प्रारंभ तारिला. 19 प्रजानल शांती 20 शरद ऋतू कथाती 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22 यज्ञपत्नीवरी कृपा 23 इंद्र यज्ञ निवारण 24 25 गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26 श्रीकृष्णाभिषेक 27 नंद बंध मुक्ती 28 29 रासलीलारंभ. गोपी विरह 30 गोपिका गीत 31 गोपीशी कृष्ण दर्शन 32 महारास 33 सुदर्शन शंखचूडोद्धार 34 युगलगीत 35 अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36 37 केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38 मथुरागमन 39 श्रीकृष्णस्तुती 40 41 मथुरा प्रवेश. कुब्जेवर कृपा धनुष्यभंग
कंस व्याकुळता 42 सांग, कोलधार मल्लयुद्ध रंग 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन गुरुकुल प्रवेश 45, उद्धव प्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. कार्तिक शुद्ध एकादशी शके 1946. कार्तिक एकादशी पंढरपूरचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रे भागे माझी स्नान जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव राघवासी नामदेव भावे वाळते. नामदेव भावाने भक्तिभावाने या सगळ्यांना ओवाळत आहेत असा हा अभंग आहे. कार्तिक शुद्ध एकादशी आजच्याच दिवशी नामदेव महाराजांचा जन्मसुद्धा झाला होता. नामदेव महाराजांचं गाव जे आहे ते आमच्या हिंगोलीच्या जवळ औंढ्याच्या जवळ नरसी ब्राह्मणे नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा जन्म झाला. नामदेव महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आहेत. यात्रेला ते जेव्हा गेले तेव्हा त्या यात्रेमध्ये पंजाबमध्ये ज्या ठिकाणी आज अमृतसरचं ते गुरुमंदिर आहे, सुवर्ण मंदिर आहे, त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आणि शीख संप्रदाय जो आहे त्याचा जो मूळ ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहेब, यामध्ये जवळपास 550 अभंग नामदेव महाराजांचे आहेत. नामदेव महाराजांच्या अनेक कथा अनेक घटना आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध जे आहे की त्यामध्ये ते आपले गुरु विसोबाखेचा आमच्या औंढ्यात हे जे गाव आहे त्या औंढ्याला ती घटना घडलेली आहे. त्या मंदिराचं ते पिंडीचं जो ती पूर्ण फिरली आणि ते देऊळच फिरलं आणि त्या ठिकाणी विसोबा हे जे अगदी शांततेने झोपलेले होते आणि ती एक शिष्याची परीक्षाच होती आणि त्यांनी त्यांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले. त्या ठिकाणी पुन्हा एक पिंड निर्माण झाली. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो स्वावी कोणीतरी काय. समर्थ जे म्हणतात ते प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे, ही दृष्टी त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. आज एकादशीचा दिवस आहे. एकादशीचं व्रत अनेक जण करतात. त्यामध्ये तुकाराम महाराजांचे 2 अभंग आहेत. त्यातला दोन्ही अभंग प्रत्येक अभंग चांगले असतात. त्यामधलं एक अभंग फक्त मी वाचून दाखवतो. एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन, श्वानविष्ठे समान अधम जनते एक. एकादशी जो भोजन करतो तो अधम आहे आणि श्वानविष्ठे समान त्याने भोजन केले आहे. आता एवढं सांगतात की एकादशीच्या दिवशी गाय जरी आली तरी तिला घरचं काही अन्न जे आहे ते देऊ नका, त्यापेक्षा तिला तो चारा द्या. कारण अन्न दिला तर ते सुद्धा पाप आपल्याला लागतं. आपल्या घरी कोणी पाहुणे आले एकादशीच्या दिवशी, त्यांनासुद्धा सांगा की आमच्याकडे एकादशी आहे, त्यामुळे आज तुमच्यासाठी काही पोहे उपमा आम्ही करणार नाही. आमचा जो एकादशीचा फराळ असेल, जास्तीत जास्त सगळ्यात चांगला फराळ म्हणजे फलाहार. फलाहार दिल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. पुढे तुकाराम म्हणता, ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूसी. जे गाती ऐकती हरिकीर्तन ते सगळे पुढे अशुद्ध विटाळीशीचे खळ, विडा भक्षिता तांबूल, सापडे सबळ काळा हाती न सुटे. विडा भक्षण केलं तर ते सुद्धा अधम पाप आहे. सेज बाज विलास भोग, करीती कामिणीचा संग, तया जोडे क्षयरोग, जन्मव्याधी बळीवंत. आपण नवजे हरिकीर्तना आणि का वारी जाता कोणा. आपण स्वतः हरिकीर्तनाला जात नाही, कोणी जात असेल त्याला जाऊ देत नाही. त्याच्या पापे जाणार ठेंगणा तो महामेरू. महामेरू किती मोठा पर्वत, पण त्याचं पाप या महामेरूपेक्षा सुद्धा जास्त पाप तो संग्रह करीत असतो.
आणि म्हणून तया दंडी यमदूत झालासे तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकली. एकादशी चुकली की मग मात्र ते व्रत आपलं भंग झालेलं आहे. म्हणून ते व्रत अखंडपणे सांभाळलं पाहिजे. लहानपणी मुलांना ते साबुदाण्याची उसळ किंवा ते आवडतं म्हणून ते एकादशी सुरू करतात. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना शाळेत जात नाही म्हणून काहीतरी डब्बा द्यावा लागतो, त्याला काहीतरी आकर्षण पाहिजे म्हणून. आणि पुढे पुढे जसा तो मोठा होत जातो त्याला त्या डब्याचं आकर्षण नसतं. आपण जरी आपल्या मुलाला विचारलं, अरे डब्बा खाल्ला का, भूक लागली असेल, तर तो म्हणतो, अगं मला ते खायलासुद्धा वेळ नाही, असं तो आईला सांगतो. याचा अर्थ आपण आपल्या कार्यामध्ये इतके गळून जातो की त्या पोटाची भूक जी आहे तीसुद्धा लक्षात राहत नाही. शुकदेव परीक्षित राजाला या पूर्ण भागवत सप्ताहाच्या अनुषंगाने रोज त्यांना आठवण करून देतात. अरे भूक लागली असेल, पाणी प्यायचं असेल, ते पाणीसुद्धा पित नाहीत. त्याचं कारण आता आपल्याला या सगळ्या ऐकल्यामुळे, अनेक ठिकाणी ऐकल्यामुळे लक्षात आलं असेल की या पाण्यामुळेच त्यांना तो शाप मिळाला. म्हणून ते आता अन्न पाणीसुद्धा वर्ज्य करून शुकदेवांचा जो उपदेश आहे त्या श्रीमद भागवताच्या रूपाने तो श्रवण करीत आहे. आता या दशमस्कंधातील हा 36 36वा अध्याय आपल्याला पाहिजे. आतापर्यंत भगवंताचं जे चरित्र आपण पाहिलं, मुळामध्ये जेव्हा भगवंत त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले, रात्रीतून वसुदेवाने त्यांना त्या टोपलीत घालून तिथे आणून ठेवलं आणि तिथून यशोदेच्या ठिकाणी जी मुलगी होती तिला मुलीला घेऊन, योगमायेला घेऊन ते परत गेले. हा सगळ्या कथा आपल्याला माहिती आहे. आता तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 10-11 वर्ष ते त्या गोकुळामध्ये राहिले. अनेक अशा राक्षसांचा त्यांनी उद्धार केला, वध केला, उद्धार केला. पूर्वजन्मामध्ये ते राक्षसेनेला प्राप्त झाले आणि मग पुन्हा त्यांनी भगवंताचा स्पर्श झाला आणि म्हणून त्याला उद्धार असं आपण म्हणतो. आता आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर अनेक प्रकारचे आक्रमण आपल्यावर होत असतात. ते आक्रांताने केलेले आक्रमण जे आहे त्यामध्ये सुद्धा आपला धर्म टिकून राहिला. याचं कारण या धर्माच्या पाठीमागे असणारी सत्ता, ही जी संतांची सत्ता आहे, हे सगळं जे आपल्यातलं अध्यात्म आहे, जे अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे, महाभारत रामायणासारखे ग्रंथ आहेत आणि त्यावर श्रद्धा असणारे भक्त मंडळी आहेत, त्यांच्या कृपेने इतके वर्ष झाले तरी आपला धर्म टिकून आहे. इतर धर्मांची नावं जे आम्ही शाळेत शिकलो त्या धर्माचे अनुयायीसुद्धा आज दिसत नाहीत, पण आपला धर्म टिकत आहे. याचं कारण तेच आहे. आणि या श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला जे एक कथा आहे ती परीक्षित राजाच्या ठिकाणी, आणि परीक्षित आणि कलियुगाची जेव्हा भेट झाली त्यावेळेस तेव्हा बैल रूपाने वृषभ आणि गायीच्या रूपाने पृथ्वी, त्यामुळे गाय आणि बैल आणि यांचा परीक्षित राजाशी झालेला संवाद या ठिकाणी दिला आहे. आता तोच वृषभ, तोच बैल आता धर्माचे रूप घेऊन, आता राक्षसाचा धर्माचं रूप घेऊन या ठिकाणी आलेला आहे. आताच परिस्थिती आपण जेव्हा पाहतो, टी व्हीवर अनेक प्रकारचे व्हिडिओ येतात, ते खरे असतात किंवा खोटे असतात माहीत नाही, पण त्यापासून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. एखादा दुष्ट हेतूने आपल्याकडे येतो आणि एखादा शुद्ध हेतूने येतो. आता त्याचा हेतू शुद्ध आहे का दुष्ट आहे आपल्याला कसं समजणार? ते आपल्याला त्याची परीक्षा त्याच्या वेशावरून आपण करतो. एखादा चोर येणार असेल तर आपण मग ते लगेच त्याची काळजी घेतो, त्याला येऊ देत नाही, हे ठीक आहे, कारण त्याला आपण ओळखतो. म्हणून तो चोरी करण्याच्या उद्देशाने आला हे आपण ओळखलं तर आपली हानी होणार नाही. पण एखादा सभ्याचा ड्रेस आहे, सभ्याचे कपडे घातले, एखादं भगवं वस्त्र अंगावर आहे, डोक्याला कपाळावर मोठं तिळा आहे, गंध आहे, सगळं आहे, गळ्यात माळा आहेत, मग असं वाटतं की काय एकदम दुपारी 12 वाजता प्रत्यक्ष दत्त आमच्या घरी आले असं म्हणून आपण त्यांचं स्वागत करतो. पण ते स्वागत केल्यानंतर मग ते जे आपल्याला सांगतात त्याच्यावर आपला हळूहळू विश्वास बसायला लागतो, कारण त्यांच्या त्या कपड्यावरून, आणि कपड्यावरून विश्वास बसल्यानंतर मग ते जे काही करामती दाखवतात त्या करामतीमुळे आता तर आपल्याला ते सद्गुरूच वाटतात. आणि पण ते अधर्मी आहेत, ते आपला धर्म बाटवण्यासाठी आलेले आहेत आणि आपलं जे काही भक्ती आहे, भगवंताची भक्ती आपण करत आहोत, त्यामध्ये मोडता घालण्याच्या उद्देशाने ते आलेले आहेत. पण त्यांना आपण घरात घ्यावं म्हणून ते रूप बदलून आलेले आहे. आता या ठिकाणी या भगवान श्रीकृष्णाच्या लीलांच्या संदर्भामध्ये या अध्यायामध्ये
अरिष्टासुराचा उद्धार भगवंताने केला आणि कंसाने अक्रूराला व्रजामध्ये गोकुळामध्ये पाठवलेला आहे, ही कथा यामध्ये आहे. आता अक्रूर आणि विदुर या दोघांबद्दल थोडासा विचार करूया आपण. आता अक्रूर जे आहेत ते भगवंताच्या अगदी जवळचे आहेत. भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्यापेक्षा लहान आहेत आणि अक्रूराला ते एका दृष्टीने काकाच म्हणतात. नात्याने वडील असल्यामुळे ते काका म्हणतात. आता सज्जनांचं भलं करणं परित्राणाय साधूना, ते भलं करण्यासाठी काही वेळेस एखादा सज्जन दुर्जनाच्या संघामध्ये सुद्धा असावा लागतो. हे जसं आहे, जसा बिभीषण जो आहे तो रावणाकडे होता आणि त्या पूर्ण श्रीलंकेमध्ये बिभीषणाचं एक घर असं त्यांना दिसलं मारुतीरायाला की ज्या ठिकाणी रामनामाचा उच्चार होत होता. तसं या दुर्जनाच्या संघामध्ये, कंसाच्या संघामध्ये, कंसाच्या अगदी जवळचा माणूस म्हणून जर असेल तर ते अक्रूराचं नाव त्या ठिकाणी येतं. म्हणून सज्जनांचे भले करण्यासाठी दुर्जनाच्या संघामध्ये राहावं लागतं. याचं उदाहरण म्हणजे अक्रूर आहे. याचं उदाहरण म्हणजे आपले विभीषण आहेत. आणि आता विदुराचा विचार करा. विदुर जे आहेत ते खरं म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू यांचे भाऊच आहेत. ते त्याच ठिकाणी राहतात. पण धृतराष्ट्राच्या मुलांबरोबर दुर्योधनाच्या बरोबर राहिल्यानंतर यांनी मात्र आपलं सत्याचा जो पाढा आहे तो सोडला नाही आणि अखेरपर्यंत कौरवाच्या संघातीच राहिले. पण अंतरंगामधून प्रेम मात्र कृष्णासाठी आहे. विदुर आणि कृष्णाचे संवाद, विदुर आणि कृष्णाच्या अनेक घटना महाभारतामधून आपल्याला पाहायला मिळतात. लाक्षागृहाचा जो प्रसंग आहे त्यामध्ये याच विदुरांनी मदत केल्यामुळे पांडवांचे ते हितचिंतक झाले आणि पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. समर्थांचा एक जरी दासबोध असला तरी त्यामध्ये अनेक ग्रंथांच्या संमती, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्री सहित. आता या अध्यायाकडे आपण वळूया. आता धर्माच्या नावाने अधर्म माजवणारा म्हणजे हा अरिष्टासूर आहे. खोटा धर्म म्हणजे मनामध्ये त्यांना तो धर्म काही जागवायचा नसतो, पण मी तुमच्याच धर्माचा हे दाखवण्यासाठी मिथ्या धर्माचा प्रचार करणारे असे ढोंगी लोक आज पुष्कळ आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतो, अनेक व्हिडिओमध्ये पाहतो आपण, कोणीतरी येतं आणि साधू संतासारखा वेश घालतं आणि मग नंतर लक्षात की हा आपल्या धर्मातला नाही, तो या ठिकाणी काहीतरी काळबेरं करण्यासाठी वेगळ्या उद्देशाने आपल्यामध्ये तो सामील झालेला आहे. आता भगवंत जे आहेत 10-11 वर्ष या ठिकाणी गोकुळामध्ये राहणार आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी जे जे दैत्य आहेत त्या सगळ्यांचा निपात केलेला आहे, त्यांना मारलेला आहे, त्यांचा उद्धार केलेला आहे. आता ते म्हणतात की आता जाता जाता अजून कोणी असेल तर त्यांचंसुद्धा आपण काय म्हणतात त्याला सफाया करून टाकू. टी व्हीवरचे जे भागवत होतात त्यामध्ये ते म्हणतात. त्यांचा उद्देश एक असतो, पण जाता जाता रस्त्याने आपल्या घरातून आपण इकडून तिकडे जात असताना कुठे काही कचरा दिसला तर आपण जातच असतो रस्त्याने किंवा घरातून जात असतो, पण लगेच तो कचरा घेतो, आपण त्या कचरा कुंडीत टाकतो. हे जसं आहे तसं भगवंतानी जाता जाता, कारण या ठिकाणी या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये जे जे राहत आहेत, नंदगावमध्ये जे जे राहत आहेत ते सगळे माझे भक्त आहेत. आता भक्त असल्यामुळे त्यांचं रक्षण करणं ही भगवंताची जबाबदारी आहे. म्हणून ते म्हणतात त्यांच्या भक्तीमध्ये खंड पडू नये म्हणून या दुष्टांचं निर्धारण मी करत आहे. आता वृषभरूप म्हणजे बैलाच्या रूपामध्ये अरिष्टासूर आला होता. आता या ठिकाणी शुकदेव आता सांगत आहेत, अथ तर्ह्यागतो गोष्टम अरिष्टो वृषभासुराः महिम महाककुत्कायः कंपयन क्षुरवीक्षताम्. आता भगवंत ज्या रोज आपलं गाई चारायला घेऊन जातात, काल आपण पाहिलं गोपाष्टमी पाहिलं आणि गोचारण गोपालन हे सगळं व्रत संध्याकाळच्या ते जेव्हा परत येत होतं ते पाहतात, भगवान श्रीकृष्ण पाहतात, ते प्रवेश करतात, आपल्या घरी येतात, गावामध्ये येतात, तेव्हा अरिष्टासूर नावाचा दैत्य बैलाचे रूप घेऊन त्या ठिकाणी आला. आता बैलाचं वशिंड असतं, त्या इथे वर असतं पाय, ते वशिंड त्याला म्हणतात आणि असं शरीरसुद्धा फार प्रचंड होतं आणि तो आपल्या खुरांनी पायाने जमीन उकरत येत होता आणि खूप वेगाने तो पळत येत होता आणि त्याचा वेग आणि ते जमीन उकरणं हे इतक्या जोराने होत होतं की जमीनसुद्धा थरथर कापत होती. रंभमाण खरतरम पदा
च विलिखन महिम उद्यम्य पृच्छम व प्राणी विषाग्रेण चोद्धरन. तो मोठ्याने हंबरत होता. तो बैलाच्या रूपाने आला. त्याचं ओरडणं इतकं मोठं होतं की ते ऐकून इतरांनासुद्धा त्याच्याबद्दलची भीती वाटत. तो आपलं शेपूट आहे ते उद्यम्य पुच्छम व प्राणी, पुच्छ म्हणजे शेपूट, ते शेपूट वर करून तो इतक्या जोराने ओरडत होता की सगळ्यांना त्याची भीती वाटायला लागली. त्याचा तो आवाज ऐकून ज्या गर्भवती स्त्रिया होत्या, ज्या गायी होत्या, त्यांचासुद्धा गर्भपात होऊ लागला. निर्वसंती घना यस्य ककुद्यच्चल शंकया. आणि मग कृष्ण कृष्णे ते सर्वे गोविंदम शरणम ययुः भगवानपि तद्वीक्ष गोकुलम भय विधृतम. सगळे गोकुळवासी आता घाबरलेले आहेत. आपलं गाव जे आहे संत्याचे गोकुलम, संत्याचे म्हणजे त्याचे म्हणजे सोडणं, की आपलं घरदार सोडून ते भीतीने आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत आहेत. हे सगळं भगवान श्रीकृष्णाने पाहिलं. आणि ते सगळे पळताना म्हणतात कृष्ण कृष्णे ते सर्वे गोविंदम शरणम ययुः भगवानपि तद्वीक्ष गोकुलम भयत विधृतम. आणि हे सगळं ऐकून आता भगवंत म्हणतात मा भैष्टेति गिराश्वास वृषासुरम उपाहोयत. आता भगवंतानी हे पाहिलं. भगवंताचं वय आपण पाहिलं, 10-1 वर्षाचं वय आहे. एका गोपाच्या खांद्यावर भगवंताने हात ठेवला आणि आपले दंडसुद्धा थोपटले. आणि ते त्या वृषभासुराकडे पाहून ते त्याला आता आवाहन करतात. वृषासुरम उपाहवय, आह्वय म्हणजे आवाहन करणं, त्याला बोलवणं. गोपालही पशुभिर्मंद त्रासितही किमसत्तमम. आता तू या सगळ्या गोपांना, या गोपींना भिवून काय उपयोग, तुला जर काही भीती दाखवायची असेल तर मला भीती दाखव, असं म्हणून भगवंत त्या ठिकाणी निश्चल असे उभे आहेत. आता याने पाहिलं की आत्तापर्यंत सगळेच मला घाबरले आणि हा छोटासा बालक असं मला घाबरत नाही, म्हणून त्याला त्याचं आश्चर्य वाटत होतं. आणि तो वेगाने भगवंताकडे आता त्यांच्या अंगावर तुटून पडणार एवढ्या वेगाने तो त्या ठिकाणी आला. आता भगवंतानी काय केलं, गृहीत्वा शृंगस्थोयम वा 18 पदानी सहा प्रत्यप्रोबाह भगवान गजः प्रतिगजम यथा. गजः प्रतिगजम यथा म्हणजे 2 हत्तींचं जेव्हा भांडण होतं तेव्हा त्या 2 हत्तीमध्ये सुद्धा शक्ती भरपूर असल्यामुळे जो त्यात शक्तिवान असेल तो दुसऱ्या हत्तीला मागे रेटत असतो. पण थोडे 2-4 पावलं मागे गेल्यावर तो जो शक्ती कमी असलेला हत्ती आहे तो सुद्धा आपली सगळी शक्ती एकवटून त्या मत्त अशा गजालासुद्धा मागे रेटण्याचा, मागे पुढे पाहत नाही. हे जे झुंज आहे ती पाहिल्यावर आपल्या हे लक्षात येतं. तसं या ठिकाणी भगवंतानी त्या अरिष्टासुराचे शिंग जे आहे ते आपल्या हातामध्ये पकडले आणि त्याला किती 18 हात मागे रेटत नेलं आहे. आता जो आत्तापर्यंत मत्त असा होता, ज्याला आपल्या शक्तीचा अभिमान होता, तो आता हळूहळू मागे रेटत आहे आणि त्याला जमिनीवर भगवंताने पाडलं. मग पुढे येतात की भगवंताने त्याची शिंग पकडली आणि त्याला जमिनीवर पाडलं. आता त्याला पायाने दाबलं, भगवंताने आपल्या पायाने त्याला दाबलं. निष्पीडीय मास यथा आर्द्रम अंबरम. जसं आपण आता कपडे धुतो तेव्हा ते कपडे ओले असतात, ओले कपडे आपण पिळून त्याच्यातलं पाणी काढून टाकतात, मग वाळत घालतो. निष्पीडीय मास, निष्पीडी म्हणजे त्याला पिळून काढायचं. जसं आपण कपड्याला पिळून काढतो तसं भगवंताने कपडा पिळावा तसा या अरिष्टासुराला पिळलेला आहे. आणि त्याचे शिंग आता जे होते ते उखडून घेतले आणि त्या शिंगाने त्याला टोचलं. आणि हे सगळं हा आघात झाल्यामुळे आता अरिष्टासूर तिथेच निपचित असा पडलेला आहे. अश्रू वमन मूत्रशुकृत समुद्र सृजन क्षिपंश पादानव अवस्थिते क्षण. आता तो रक्त ओकेत होता खाली पडल्यावर, विष्ठामूत्र सोडत होता, आता घाबरलेला होता आणि तो स्वतः आता त्या अवस्थेमध्ये आपले हातपाय झाडत होता. त्याची बुबुळं जी आहे त्या भीतीने ती बुबुळं आता बाहेर आली होती, उलटी झाली होती आणि त्याने आपले प्राण सोडले. तेव्हा देव भगवंतावर पुष्पवर्षाव करू लागले. पुष्पई किरंतो हरिम इडिरे सुराहा. आता एवम ककुद्मिनम हत्वा, ककुद्मिनम म्हणजे तो एवढं मोठं वशिंड असलेला तो अरिष्टासूर जो आहे त्याचा वध केल्यानंतर स्तूयमान स्वजातीभी, स्तूयमान म्हणजे
जे त्यांच्या जातीचे जे गोप होते ते आता भगवंताची प्रशंसा करू लागले. आणि बलरामासह हे सगळं झाल्यावर ही सगळी मंडळी आपापल्या गावामध्ये आली. गोपींनी, यशोदा माता, रोहिणी माता, नंदबाबा या सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि भगवंताचा हा पराक्रम पाहून त्यांना खूप आनंद झाला. असा तो अरिष्टासुराचा उद्धार भगवंताने केला. आता इकडे हे सगळं घडत आहे. आता जो रोल आहे तो आता आमच्या नारद महर्षींचा आहे. आता नारदांचा ज्या ज्या ठिकाणी उल्लेख आहे तो आपण त्यांना कळीचा नारद असं आपण म्हणतो. कळीचा म्हणजे भांडण लावून देणारा. पण ते काही कुठेही चांगल्या माणसांमध्ये भांडण लावून देत नव्हते. आता जे आहेत की एका, आता म्हणू नये पण म्हणून टाकतात, एका पक्षामध्ये भांडण लावणं काय सोपं आहे खरं म्हणजे. एकाचं दुसऱ्याबद्दल सांगणं, दुसऱ्याला याच्याबद्दल कमी सांगणं, एखादी घटना अशी सांगणं की ज्यावर ऐकणाऱ्याचा विश्वास बसेल आणि तो ज्याच्यावर आत्ता पण विश्वास ठेवत होता त्याच्या ठिकाणी अविश्वास दाखवेल. हे जसं असतं तसं या ठिकाणी नारद जे आहेत त्या ठिकाणी नारदाने प्रवेश केला. कुठे? तर ते कंसाच्या त्या महालामध्ये. अरिष्टे निहते दैत्ये कृष्णेनाद्भुत कर्मणः. कृष्णाचं अद्भुत कर्म जे आहे, त्याच्या लीला ज्या आहेत त्या पाहिल्या. आता नारदाने विचार केला की आता आपली हीच वेळ आहे की जेव्हा आपण कंसाकडे केलं पाहिजे. कंसा याथा भगवान नारदो देवदर्शनः. भगवंताच्या लीला पाहिला, देवाचं दर्शन झालं आणि आता नारद कंसाकडे जाऊन कंसाच्या महालामध्ये गेले. आता नारद आहे ते अशा पार्टीच्या काही कुठल्याही पार्टीमध्ये गेले तरी त्यांचं स्वागतच होतं. ते दैत्याकडे जावं त्यांचं स्वागत आहे, ते देवांकडे जावं त्यांचं स्वागत आहे, ते इंद्राकडे जावं त्यांचं स्वागत आहे. म्हणजे जसं आपल्या सुनीलदादा चिंचोळकरांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं, सुदैवाने स्वामी विवेकानंदाचं कोणत्याही धर्माला वावडं नाही. त्या काळातलं ते वर्णन करताना सुनीलजी म्हणतात. आणि त्यांनी ते उदाहरण घेतलं, बिहारचं उदाहरण घेतलं होतं. त्यावेळेस बिहारचे राज्यपाल हे मुसलमान होते आणि त्यांनीसुद्धा, म्हणजे 1993मधली गोष्ट मी सांगत आहे, शिकागो व्याख्यानाची शताब्दी जेव्हा झाली त्यावेळेस जी परिक्रमा निघाली होती त्या परिक्रमेमध्ये 4-5 दिवस राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं होतं. मराठवाड्यामध्ये जालना ते जळगावपर्यंत 4-5 दिवस मी त्यामध्ये होतो. आता ते सुनीलदादा म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये, सुदैवाने स्वामी विवेकानंदाचं कोणालाही वावडं नव्हतं. तर त्या ठिकाणी असलेले जे राज्यपाल होते, माझ्या माहितीप्रमाणे ते मोहम्मद आरिफ खान असतील असं वाटतं, तर त्यांनीसुद्धा त्या सगळ्या परिक्रमेचं स्वागत त्या ठिकाणी केलं. तसं आता या ठिकाणी नारद जाऊन सांगतात की हे जे कृष्णाचे जे अद्भुत कर्म आहेत तर ते कर्म तुमच्या कानावर आले नाहीत का? त्या कृष्णाने तुम्ही आत्तापर्यंत पाठवले जे दैत्य होते त्या सगळ्यांना मारलं. आता तुम्ही पाठवलं याच्यासाठी की त्या ठिकाणी त्या दोघांचा वध करावा म्हणून तुम्ही एकेकाला पाठवत गेलं. आणि तिकडे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा पुतना आली तिच्यावर ते तिच्या स्तनाला पकडून भगवंताने जेव्हा ते दुग्धपान केलं त्यावेळेस तिला उडायला सुरुवात केली. आणि भगवंत म्हणतात की माझ्या मामाने माझ्यासाठी छान हेलिकॉप्टर पाठवलेलं आहे. आता हेलिकॉप्टरच आहे आणि त्याचे पायलट म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यामुळे ते हेलिकॉप्टर जिथे पाहिजे तिकडे ते उडवू शकत होते. तसं माझ्या मामाने एक खेळणं पाठवलं आणि ते खेळणं जे आहे त्याच्याशी खेळून मी त्या सगळ्यांचा नाश केला. एखादी महागडी वस्तू आपल्या नातवासाठी आपण घरी आणली, ती पाहिल्यावर त्याला आनंद होतो आणि 2-3 दिवस झाले की ती तुटून जाते. आपला आनंद तो पैसे खर्च झाले आणि हे तोडलं आणि हा नेहमीच असा तोडत असतो, असा प्रकारचा आपला भाव असतो. पण त्या मुलाच्या दृष्टीने ते तुटल्याशिवाय आता नवीन खेळणं येणार नाही हा एकच विचार त्याच्या मनामध्ये असतो. रामंच रोहिणी पुत्रम वसुदेवेन बिभ्यता यशोदाया सुताम कन्या देवक्या कृष्णमेवच. कंसाच्या तिथे जाऊन आता नारद सांगत आहेत की यशोदेला जी कन्या झाली होती तीच कन्या योगमाया झाली आणि त्या योगमायेने कंसाला, म्हणजे तुला ते सांगितलं होतं की या देवकीचा 8वा गर्भ जो आहे तो तुझा नाश करणारा आहे, तुझी हत्या करणारा आहे. रामंच रोहिणी पुत्रम, राम म्हणजे बलराम, बलाचं आधिक्य असल्यामुळे बल आणि राम असे दोन्ही नावं म्हणून बलराम, तो रोहिणीचा पुत्र आहे.
आणि हा जो यशोदेचा पुत्र जो आहे नंदनंदन यशोदानंदन जो आहे तो खरं म्हणजे त्या वसुदेव देवकीचाच पुत्र आहे असं ते आता या ठिकाणी येऊन कंसांना पुन्हा आठवण करतात. आणि निशम्य तद भोजपती कोपात प्रचलितेंद्रिय, तुझ्या सेवकाचा तू आत्तापर्यंत जेवढे पाठवले त्या सगळ्यांचा वध त्यानेच केला आहे. आता हे ऐकून कंस जो आहे तो भीतीने थरथर कापू लागला. निशातम असी मा दत्त वसुदेव जिघांसया निवारितो नारदेन तत्सुतो मृत्युम आत्मनः. निशातम असीम आदत्त. असी म्हणजे काय? असी म्हणजे तलवार. आपण म्हणतो रामरक्षा स्तोत्रेमध्ये सासीतून धनुर्बाणम पाणीम नक्तैतरांतकम सुरीलया जगत राहतो माविर्भूतम वेदम विभूम. असी म्हणजे तलवार. म्हणून या ठिकाणी निशातम असीम आदत्त. आता तीक्ष्ण तलवार वसुदेवांना मारण्यासाठी ज्या कंसाने उगारली. आता हे सगळं ऐकत असताना कंसामध्ये सुद्धा तो द्वेष आला आणि त्याने तलवार उगारली आणि तो आता वसुदेवांना आता त्या तलवारीने मारण्यासाठी धावत चालला. तेव्हा या ठिकाणी नारदाने त्याला थांबवलेला आहे. तो म्हणतो की वसुदेवांची मुले आपल्याला मृत्यूचे कारण आहेत हे जेव्हा कंसाला समजलं तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव या दोघांनाही लोखंडी बेड्या घालून पुन्हा आपल्या कारागृहामध्ये टाकलं. पूर्वी कारागृहामध्ये होते, भगवंताचा जन्म झाला तेव्हा आणि मग नंतर काही कारणाने त्यांना पुन्हा त्याने सोडलं. जसं ते मधुकाका काय म्हणतं आपण, ते बेलवर जसे सुटले तसं हे सुटले आणि आपापल्या घरी गेले. पण आता जेव्हा याला समजलं की या दोघांचाच पुत्र बलराम आणि श्रीकृष्ण त्या गोकुळामध्ये आहेत, नंदाच्या घरी आहेत, तेव्हा त्यांना पुन्हा आणून तुरुंगामध्ये डांबलेला आहे. आता हा जो कंस आहे तो कारस्थानी भरपूर आहे. प्रेषयामास हन्येताम भवता रामकेशवो ततो मुष्टिक चाणूर शलतो शलकादिकान. आता त्यांनी कॉन्स्पिरसी किंवा काय म्हणतात कूटकारस्थान करायचं यामध्ये प्रवीण असणारा कंस त्याने आता ठरवलं की आता या दोघांना मारण्यासाठी त्या नंदाच्या वाड्यामध्ये त्या गोकुळामध्ये कोणातरी पाठवलं पाहिजे. भवता रामकेशवो, की या बलराम आणि श्रीकृष्णांना मारण्यासाठी. आणि म्हणून ती बैठक बोलावली. त्यामध्ये मुष्टिक, चाणूर, शल, तोशल आदी कान म्हणजे असे सगळे आपले जे सरदार होते त्या सगळ्यांना त्याने एकत्र बोलावलं. आणि तो कोल्यापीड हातीसुद्धा त्याचा माहूत होता त्यालासुद्धा बोलवलं. अमात्यान हस्तिपाश्चैव समाहूयाह भोजराट भो भो निशम्यातम एतद वीर चाणूर मुष्टिको. त्याबरोबर चाणूर आणि मुष्टिक या दोघांनाही बोलावलं. आता ज्याच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचे त्याच्या आधी स्तुती करावी लागते. आपण सुद्धा तेच करतो. भगवंताकडून काहीतरी पाहिजे असेल त्याची आपण स्तुती करतो. आणि समर्थ आपल्याला दुसरीकडे सांगतो, आपले काज होय जवरी बहुसार नम्रता धरी पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख. आता आपलं काम असल्यामुळे दुसऱ्याची स्तुती करणं हे स्वाभाविक आहे, स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. पण आता यांनी आपल्याला या काळामध्ये मदत केली, मग आता अशीच मदत आपण कोणाला तरी केला पाहिजे. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हा माझा एक मित्र होता. आता तो माझ्यापेक्षा मोठाच होता त्या काळामध्ये. आताही तो 80-82चा असेल. पण त्याच्याकडून मला आर्थिक मदत झाली एका प्रसंगामध्ये. आणि मी त्याला त्यावेळेस पोस्टकार्ड होतं, पोस्टकार्ड पाठवून म्हटलं आता हे तू पैसे पाठवले पण त्याचं परतफेड मी कशी करू. तेव्हा त्याने मला जे वाक्य लिहिलं, गुजरातीमध्ये तो लिहित होता. तो म्हणतो, जशी मी तुला मदत केली तशी तू आता इतरांना मदत कर. तसं या ठिकाणी मुष्टिक आणि चाणूर हे आले आणि त्यांची आता हे स्तुती करायला. नंद व्रजे केला साते सूतवानक दुंदुभे हे रामकृष्ण ततो मह्यम मृत्यू केलं निदर्शित. वसुदेवाचे 2 पुत्र बलराम आणि कृष्ण हे नंदाच्या घरी व्रजामध्ये राहत आहेत आणि त्यांच्या हातून माझा मृत्यू आहे हे मला त्या योगमायेने सांगितलं होतं. म्हणून आता तुम्ही असं करा की जेव्हा ते येथे येतील, आता योजना सुरू झाली. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना मारण्याचा आता आपण कसा काय ते नियोजन करायचं ते ठरलं. तत्पूर्वी प्रेषयामास हन्येता भवता रामकेशवो. आता रामकेशव यांना मारण्यासाठी केशी नावाच्या दैत्याला पाठवायचं ठरलं. आता हा केशी दैत्य कोण होता? तर भगवंताचा हयग्रीव नावाचा एक अवतार भगवंताचाच आहे.
आणि एकीकडे एक राक्षससुद्धा हयग्रीव नावाचा आहे. जेव्हा प्रलय झाला, सगळ्या गोष्टी या पाण्यामध्ये सगळ्या बुडायला लागल्या, तेव्हा या हयग्रीव या राक्षसाने आपले जे 4ही वेद आहेत ते वेद पळवून घेऊन गेला. आणि तोच हयग्रीव पुढे या केशी दैत्य, केशी म्हणजे तो घोड्याच्या रूपाने आलेला दैत्य आहे, तो केशी या कंसाच्या दरबारामध्ये होता, जो पूर्वी हयग्रीव होता, राक्षस होता. आता इथे योजना सुरू झाली की या दोघांना आता आपल्याला इथे आणायचं, आणि ते आणण्यासाठी इथे काहीतरी आपण काय म्हणतो त्याला टुर्नामेंटचं आयोजन केलं पाहिजे. म्हणून धनुर्मुख यज्ञ ते केलं. आणि या ठिकाणी कुस्तीचे दंगल म्हणतात त्याला, दंगल शब्द आहे, कुस्तीचं आयोजन करायचं आहे. भवद्भ्याम इह संप्राप्तौ हन्येतां मल्ललीलया मंचाक्रियतां विविधा मल्लरंग परिश्रिता पौरा जनपदा सर्वे पश्यन्तु स्वैरसंयुगम. आपण हे धनुर्मुखाचं आयोजन आपण करू, आणि ते करत असताना आणि मल्लयुद्ध कसं असतं हे दाखवत असताना त्या ठिकाणी पौरा जनपदा सर्वे म्हणजे गावातले सगळे नगरवासी, ग्रामवासी जे आहेत त्यांना सगळ्यांना बोलवा. जसं आता स्टेडियम असतं, क्रिकेटची मॅच आपण सगळे पाहतो, तसं त्यांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हे सगळं चालू द्या. महामात्र त्वया भद्र रंगद्वार्यू उपनीयताम द्वीपः कुवलया पीडो जहितेन ममा हितऊ. आता माहुतदेव ज्याला बोलवलं होतं त्या बैठकीमध्ये, त्याला ते सांगतात, तू आखाड्याच्या फाटकावर या कोलया पीड जो बलाढ्य हाती, हजारो हातींचा व असणारा, त्याला घेऊन त्या ठिकाणी तू थांब आणि त्याच्याकडून माझ्या शत्रूंना मार. आणि हे सगळं केव्हा करायचं, मुहूर्त काय काढला, आरभ्यताम धनुर्याग चतुर्दश्याम यथाविधी. चतुर्दशीच्या तिथीला विधीपूर्वक धनुष्य यज्ञाला आरंभ करा. आणि त्यावेळी आता यज्ञ करायचा म्हणजे बळी दिला पाहिजे. भूतनाथाला पवित्र अशा पशूंचा बळी द्या. आता एक एक सगळ्या गोष्टी आता म्हणजे काय म्हणतात, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर सुरू झालं त्या ठिकाणी. आरभ्यताम धनुर्याग चतुर्दश्याम यथाविधी विशसंत पशून्मेध्यान भूतराजाय मीलुषे. आता कंसाने हे सगळं झालं. आता ही सगळी मंडळी ज्यांना ज्यांना जे जे काम सांगितलं ते काम ऐकून ही मंडळी सगळी निघून गेली. आता कंस एकटाच होता. आता म्हणजे आता ह्याचं कारण काय की आत्तापर्यंत आपण या सगळ्यांना जे सांगितलं ते आता पुढच्यालाच कळू नये हा उद्देश. आता सगळे निघून गेल्यानंतर कंसाने आपल्या अक्रूरांना बोलावलं. अक्रूर मगाशीच म्हटलं वसुदेवाचे भाऊच आहेत ते, आणि श्रेष्ठ असे यदुवंशी आहेत. यामध्ये श्रीमद भागवतामध्ये त्यांना आहूय यदुपुंगवम, पुंगव म्हणजे श्रेष्ठ, नरपुंगव हा दुर्योधन आपल्या अर्जुनाला नरपुंगव म्हटलेलं आहे. नरपुंगव म्हणजे या सगळ्या मानवामध्ये जो श्रेष्ठ आहे तो अर्जुन. तसं यांनी इत्याज्ञाभ्यर्थ तंत्रज्ञ आहूय यदुपुंगवम गृहीत्वा पाणिनां पाणीम ततो अक्रूरम उवाच. आता ते अक्रूर आल्याबरोबर कंस आता त्याची स्तुती करू लागली की दानशूर अक्रूरा. दानशूर म्हटलं समोरच्याला की त्याला खूप सरसा अहंकार होतो, आणि एकदा अहंकार झाला की त्याचा विवेक जो आहे तो नष्ट होतो, असं कंस त्या मनामध्ये होतं. अक्रूर हा भगवंताचा भक्त असल्यामुळे अक्रूरना काकाच म्हणतात श्रीकृष्ण. अक्रूराच्या मनामध्ये एक आलं की आता ह्यांचं काय आहे, काय नियोजन आहे आपल्याला तर काहीच माहीत नाही, पण आता बोलवलं म्हणून आपण गेलं पाहिजे, आपण त्यांच्या दरबारात नौकर आहोत. आता कंस म्हणतात तू मला फार आदरणीय आहेस आणि माझ्या मित्राने करण्याजोगे तू एक काम कर. तू माझा मित्र आहे, जवळचा आहे, म्हणून मी तुला एक काम अगदी विश्वास ठेवून तुला सांगत आहे. कारण भोजवंशी आणि यदुवंशी वृष्णीवंशी हे जे 6 वंश आहेत भगवान श्रीकृष्णाचे, यामध्ये सगळ्यात जवळचा हितचिंतक म्हणून तूच आहेस. तुझ्याखेरीज दुसरा कोणी नाही. भो भो दानपते मह्यम क्रियतां मैत्रम आदृत नान्यस्तत्तो हिततमो विद्यते भोज वृष्णेषु. आणि ते म्हणतात, त्या अक्रूराला सांगतात की गच्छ नंदव्रजत तत्र सूतवानकदुंदुभे आसा ते ता विहता विहानेन रथेनानय मा चिरम. तू नंदाच्या त्या गोकुळामध्ये जा, नंदराजाकडे जा, आणि तेथे या वसुदेव देवकीचे 2 पुत्र त्या ठिकाणी आहेत, बलराम आणि श्रीकृष्ण, आणि त्यांना आणण्यासाठी आदरपूर्वक त्यांना घेऊन ये. त्यांना कुठल्याही प्रकारची शंका येऊ नये, आणि म्हणून त्यासाठी तू त्यांना देण्यासाठी नजराणेसुद्धा बरोबर घेऊन जा.
नंदालासुद्धा नजराने दे, त्या ठिकाणी जे गोप असतील त्यांचासुद्धा आदर सत्कार कर आणि मी बोलवलं असं सांग. आता मामानेच बोलवलं, मामाच्या गावाला जाऊया. तसं विष्णूच्या भरोश्यावर देवांनी माझा मृत्यू व्हावा असं कारस्थान रचलेलं आहे आणि ते निश्चित केलं आहे. म्हणून तू जाऊन त्यांना इथे घेऊन ये. रथेनं आनय मातिरम, रथेनं आनय म्हणजे घेऊन ये. आता अक्रूर विचार करू लागतात, आत्तापर्यंत या भगवान श्रीकृष्णाचं दर्शन आपल्याला झालेलं नाही. 11 वर्षाच्या पूर्वी यांचा जन्म झाला, पण रातोरात ते पुन्हा नंदाकडे त्यांना नेलं वसुदेवांनी. वसुदेव आणि अक्रूर हे दोघे मित्रच आहेत, पण मित्र असूनसुद्धा या छोट्या बाळाचं आपल्याला दर्शन झालं नाही. आणि म्हणून यांची भक्ती तर भगवंताच्या ठिकाणी होती आणि त्या भक्तीचा एक परिपाक आत्तापर्यंत मी जी भक्ती केली त्या भक्तीमुळे आता मला अनायासे भगवंताचं दर्शन होणार आहे, हा एक सुप्त विचार त्या अक्रूराच्या मनामध्ये होता. आणि म्हणून अक्रूराने ते मान्य केलं. आणि घात ईश इहानितो कल्पकल्पेन हस्तिना यदि मुक्तौ ततो मल्लैर घात ये वैद्यतो पमै. आता या ठिकाणी ते म्हणतात, अक्रूर म्हणतात की याचा उद्देश जो आहे तो काही फार चांगला नाही. याचा मृत्यू आहे म्हणून हा सगळा उद्योग करत आहे. ही गोष्ट कोणालाही की आपला मृत्यू आहे तर त्यापासून आपण वाचलं पाहिजे म्हणून जेवढं करता येईल तेवढं करण्याचा माणूस प्रयत्न करतो. आता खूप गोष्टी श्रीमद भागवताच्या सांगताना मनामध्ये येतात, पण त्या सगळ्या सांगत बसले तर खूप वेळ जाईल. तसं पाहिलं तर एका ठिकाणी एकाला त्याचा मृत्यू होणार आहे हे माहीत होतं, भविष्य सांगितलं होतं, आणि मग तो मृत्यूपासून दूर पडण्यासाठी जंगलामध्ये वनामध्ये भटकायला लागला. आणि त्याला हे सांगितलं होतं की समोरून एक मोठी बैलगाडी येईल आणि तो बैल जो आहे तो तुला मारणार आहे. आता हा पळत होता, जीव घेऊन पळत होता आणि तो मृत्यू बैलगाडी त्याला जसं भविष्य सांगितलं त्याप्रमाणे बैलगाडी दिसली, बैल दिसले, बैल अगदी बलाढ्य होते आणि आता ते शिंगाने याला मारणार इथपर्यंतची परिस्थिती आली. आता माझा मृत्यू अटळ आहे इथपर्यंत त्याला वाटलं. आता झालं असं की त्याला बैलाने शिंगावर घेतलं आणि त्याला उचलून बाहेर फेकलं. आणि आता तो सांगतो, म्हणजे आपल्या कल्याण मासिकात आलेली ही कथा आहे, तो सांगतो जेव्हा त्याने मला फेकलं तेव्हा मी या एका अशा ठिकाणी पडलो की ज्या ठिकाणी तुळशीची असंख्य झाडं होती. म्हणजे मला त्या ठिकाणी पडल्यानंतर त्या तुळशीचा, पवित्र अशा भगवंताच्या तुळशीचा मला स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने त्यांच्यामध्ये जो माझ्याबद्दलचा वैरभाव होता तो नष्ट झाला आणि ते बैल इकडे तिकडे पाहत मला शोधत होते, पण काही वेळ गेल्यानंतर ते सुद्धा परत गेले. म्हणजे मृत्यूपासून सुटावं ही भगवंताची इच्छा होती, तसं झालं. आता इथे कंस जे आहेत, कंस सांगतात की याला तर आपल्याला पाठवायचं आहे अक्रूराला, घात ईश्य इहानी तो. आता मी काय करेल हा गेल्यानंतर की कोल्यापीड जो हत्ती आहे त्याला मी त्याच्याकडून या बलराम आणि श्रीकृष्णांना मारेन. आणि जर त्या हत्तीच्या तावडीतून हा सुटला, यदि मुक्तौ ततो मल्लैर, मल्ल जे आहेत की मुष्टिक आणि चाणूर हे मल्ल आहेत, हत्तीच्या तावडीतून जर हा सुटला, यदि मुक्तौ ततो मल्लैर घात ये वैद्युतो पमय. मग मी काय करेल तर विजयप्रमाणे चपळ असणाऱ्या मुष्टिक आणि चाणूर यांच्याकडून त्या दोघांना मारेल, असं ते त्याचं ठरलं. आणि आता ते मेल्यानंतर काय करायचं हे सुद्धा, आता अल्नास्टरची एक गोष्ट ती आम्हाला इंग्रजीमध्ये, तो अल्नास्टर जो एक गरीब आहे आणि एक काहीतरी काचेचं सामान वगैरे विकण्याचं काम करायचा आणि एके दिवशी थकला एका झाडाखाली बसला आणि त्याच्या डोक्यामध्ये आता विचार त्याकडे सुरू झाले की आता काय करायचं आणि कसं विकायचं आणि मी काय काय करेल. आता मनोराज्याचं आहे ते मनामध्ये आलं आणि मग मी हे सगळं विकून खूप मोठा होईल, खूप पैसा कमवेल आणि मग लोक माझं ऐकतील आणि त्यांनी जर माझं नाही ऐकलं तर मी त्यांना माझ्या पायाने लाथाने तुडवेल, असं म्हणून त्यांनी त्या झोपेमध्ये स्वप्नामध्ये लाथा मारायला सुरुवात केली. आणि ते जे टोपलं होतं ज्यामध्ये काचेचे भांडे होते त्याला त्याची लाथ लागली आणि सगळे ते भांडे तुटून गेले. हे मनोराज्य, हे कंसाचं हे मनोराज्य या ठिकाणी सुरू आहे. तो कंस म्हणतो की ज्या वेळेस हे चाणूर आणि मुष्टिक यांच्याकडून मारले जातील किंवा तत्पूर्वी या कोल्या पिढाकडून मारले जातील
कसंही करून या दोघांना मारल्यानंतर मी वसुदेव इत्यादी जे वृष्णी भोज आणि दाशार्ह सात्वतांपती आपल्या याच्यामध्ये आहे विष्णू सहस्रनामामध्ये, की त्याचे जे बांधव आहेत ते बांधव शोकाकुल होतील, कारण आता कृष्ण बलराम मेलेले आहेत म्हणून त्यांचा शोकाकुल होतील आणि मग तिथे जाऊन मी त्या सगळ्यांना मारेन असं कंस त्या ठिकाणी ठरवतो. उग्रसेनच पितरम स्थविरम राज्यकामुकम तद्भ्रातरम देवकंच ये चान्ये विद्विषो मम. आणि मग पुढे म्हणतो पिता उग्रसेन, कंसाचा बाप आहे, कंसाचा पिता आहे, तर ते वृद्ध आहेत, आता वृद्ध झाले म्हणून राज्याचा लोभ ते सोडतील असं नाही. आताही तसेच आहेत, वृद्ध आहेत, चालता येत नाही, दुसऱ्याचा हात धरून चालतात, पण राज्याचा लोभ जो आहे तो लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक मूर्ख. पिता उग्रसेन वृद्ध आहेत पण राज्याचा लोभ त्याने सोडला नाही. औरंगजेबालाही असंच वाटत होतं की शहाजहान आहे, इतका वृद्ध झालेला आहे, त्याने आता राज्य सोडलं पाहिजे, मला राजा केलं पाहिजे. मग शेवटी त्यांनाच त्याने जेलमध्ये टाकलं. हे जसं आहे तसं उग्रसेनाला जेलमध्ये टाकलं आहे आणि त्याचा भाऊ असणारा देवक आणि अन्य जे जे माझे शत्रू आहेत त्या सगळ्यांना मी यमसाधनाला पाठवे. तद्भ्रातरम देवकंच ये चारणे विद्विषो मम. आणि आता या सगळ्यांना मारल्यानंतर ही पृथ्वी खऱ्या अर्थाने निष्कंटक होईल. खरा कंटक म्हणजे हा कंसच आहे, पण तो म्हणतो की या सगळ्यांना मारल्यावर पृथ्वी निष्कंटक होईल. कारण जरासंध माझे सासरे आहेत, म्हणजे सासऱ्याच्या जोरावर हा जावई जो आहे तो आता एवढं सगळ्या बडाया मारत आहे. आणि द्विविध याची पण कथा पुढे येणार आहे. हा माझा मित्र आहे आणि ते सगळे शक्तिसंपन्न आहेत, त्यांची मदत मला होणार आहे. शंभरो नरको बाणो मय्ये व कृत सौहृदः. हे तिघेच नाही पण शंभरासूर, नरकासूर, बाणासूर यांच्याशी सुद्धा माझी मैत्री आहे, म्हणजे आपलं गठबंधन. हे सगळ्यांची माझी मैत्री आहे, त्यामुळे आमचाच आता लीडर हा निवडून येणार असं यांच्या मनामध्ये आलं. तैरहं सुरपक्षीयान हात्वा भोक्षे महिम रूपान. आणि या सगळ्यांना मारून या पृथ्वीचं राज्य मी त्याचा उपभोग घेईल असं मनोराज्य हा कंस त्या ठिकाणी रंगवत आहे. एतद ज्ञात्वा आनय क्षिप्रम रामकृष्णा विहार भगौ धनुर्मुख निरीक्षार्थम दृष्टुम यदुपुर अश्रियम. धनुष्य यज्ञ आणि मथुरेचं वैभव दोन्ही गोष्टी, ते खेड्यामध्ये राहतात, त्यांना हे एवढं वैभव पाहायला कधी मिळत नाही, म्हणून त्यांना घेऊन ये, म्हणजे त्यांना माझं वैभव समजेल. आणि मग ह्या धनुष्य यज्ञ काय असतं, त्यामुळे मल्लांचं युद्ध कसं असतं हे सगळं त्यांना पाहता येईल. आणि असं सांगून त्या दोघांना तू इथे घेऊन ये म्हणून अक्रूराला पाठवलेलं असतं. आता अक्रूर त्या ठिकाणी म्हणतात राजन मनीषितम सम्यक तव स्वाबद्यम आर्जनम सिद्ध समम कुर्यात दैवम ही फलसाधनम. आपल्या ठिकाणी येणारं अरिष्ट दूर करण्यासाठी तुम्ही ही सगळी योजना करत आहात, हा तुमचा विचार अगदी योग्य आहे. एखाद्यानं आपल्याला जिंकायचं असेल तर तो जे काय म्हणेल त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया पहिल्यांदा अशी द्यायची, तू जे म्हणत आहेस ते अगदी योग्य आहे, म्हणजे त्याला आपण अर्ध जिंकतो. पण म्हटलं की मग आता आपल्याला जे सांगायचं आहे आपण सांगायचं. तसं हे सगळं पॉलिटिक्स आहे, हे सगळं पॉलिटिक्स या ठिकाणी अक्रूरसुद्धा खेळत आहेत. अक्रूर म्हणतात की तू हे सगळं म्हणत आहेस, पण या सगळ्या कार्यामध्ये यश आणि अपयश या दोन्ही बाजू आहेत. आता यश तुला मिळेल किंवा अपयश मिळेल हे काही सांगता येतं नाही. स्पष्ट व्यक्तपणामुळे, भक्तीमुळे, भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमुळे हे असं धाडस कंसालासुद्धा म्हणण्याचं धाडस अक्रूराच्या ठिकाणी आलं. आणि मी तुझ्या आज्ञेचं पालन करेन, मी गोकुळामध्ये जाईल, मी नंदाकडे जाईल आणि मी या दोघांना घेऊन आणि गोपांना आणि त्यानंतर नंदनासुद्धा घेऊन या ठिकाणी येईल, जाताना रथ घेऊन जाईल, त्या सगळ्यांना आदराने सन्मानपूर्वक घेऊन येईल असं त्याच्या तोंडावर, कंसाच्या तोंडावर अक्रूराने सांगितलं. उद्देश असा की इतके वर्ष माझी त्यांची भेट नाही म्हणून त्यांचं दर्शन, आता भगवंताचं दर्शन घ्यायचं, भगवंताला घेऊन यायचं. आत्तापर्यंत त्या भगवंताला मारण्यासाठी सगळे राक्षस पाठवले, आता जेव्हा भगवंताला घेऊन यायचं तेव्हा ज्याला आपण पाठवतो तो सुद्धा भगवंताचा भक्त असला पाहिजे, आणि भक्त असेल तरच ते येतील की नाही.
आपण कोणाला आपल्या घरी बोलवायचं असेल तर त्यांच्या जवळचे कोण आहे हे पाहतो, आणि जे जवळचे आहेत आणि ज्यांनी सांगितल्यामुळे ते लगेच आपल्या घरी येतील असं पाहतो. त्याच माणसाला आपण त्याच्याकडे पाठवतो. तसं अक्रूराला त्याने पाठवलं. आता अक्रूर काका आलेले आहेत हे भगवंताने पाहिलं, आणि मग इकडून जायची तयारी त्यांची सुरू झाली. आता म्हणतात, या ठिकाणी अक्रूर म्हणतात की कर्म करणं आणि कर्म केलंच पाहिजे. कर्मापासून घाबरून चालणार नाही. मी कर्मच करणार नाही असं म्हणून चालत नाही. रेल्वे आली, खूप गर्दी आहे आणि मला जायचं आहे, आता मी त्या रेल्वेत बसणारच नाही असं म्हणून चालतं का? काही करून त्या रेल्वेमध्ये आपण घुसलं पाहिजे, बसलं पाहिजे, तरच आपण कुठेतरी दुसऱ्या गंतव्याला पोचणार आहोत. मी कर्मच करणार नाही असं जर म्हटलं तर आपण आपलं साध्य जे आहे ते साध्य करू शकत नाही. मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो, पण दैवामुळे ते सफल होत नाही. 18व्या अध्यायामध्ये माझ्या मनापर्यंत 14वा श्लोक आहे. अधिष्ठानम करणम करता. अधिष्ठान, कर्ण आणि कर्ता हे जरी असले तरी दैवम पंचमम. दैव म्हणजे भगवंताचा आशीर्वाद, हे पाचवं जे आहे तो भाग फार महत्त्वाचा आहे. भगवंताचा आशीर्वाद असेल तरच मी केलेल्या कर्माचं फळ मला प्राप्त होणार आहे. पण हे कर्माचं फळ मला प्राप्त व्हावं या उद्देशानेच मी जर कर्म केलं तर त्या कर्मातून, त्याच्या फळातून ते फळ मला मिळेल की नाही हे सुद्धा माहीत नाही. पण मी कर्म केलं हा अहंकार माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणून शुकदेव या ठिकाणी सांगतात, तथाप्याज्ञाम करो मी ते, मी तू म्हणलं त्याप्रमाणे करतो. शुकदेव परीक्षित राजाला सांगतात, एवमादिश्य चाक्रूरम मंत्रिणश्च विसृजस्सहा प्रविवेश गृहं कंसस तथा क्रूर स्वमालयम. आता तो कंस एवढं बोलून आपल्या महालामध्ये निघून गेला, आणि अक्रूरसुद्धा त्या राजदरबारामधून उठून आपल्या घरी परत आलेले आहेत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे अक्रूर संप्रेषणं नाम 36. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता.
ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.